हरिओम. आज सोमवार 29 एप्रिल 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा भाग. पैशाच्या आसक्तीत राहू नये. ऐकूया त्यांचे विचार. कामवासना आणि पैसा हे दोन्ही परमार्थाला विघातक आहेत. पण मला जर कोणी विचारलं की त्यातल्या त्यात जास्त घातक कोणतं ते सांगा, तर मी सांगेन की पैसा हा त्यातल्या त्यात परमार्थाला जास्त हानिकारक आहे. पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो. भगवंताने आपल्याला पैसा दिला आहे, तो आपण सत्पात्र आहोत म्हणून का दिला आहे? यासाठी भिकाऱ्याला पैसा देताना उगीच वाद घालू नये. तसं करणं म्हणजे काही न करण्याची बुद्धी होय. एखादा त्यागी मनुष्य सर्व देईल पण स्व देणार नाही. स्व देऊन मग सर्व ठेवलं तरी चालेल, पण सर्व देऊन स्व ठेवला तर ते मात्र चालणार नाही. म्हणजेच मी देतो ही भावना राहिली तर सर्वच देणे वाया जाणार. मुख्य म्हणजे त्यातली वासना गेली पाहिजे, तर ते खरं सुख लागेल. देह हा पाया धरून त्यावर इमारत बांधू लागलो तर इमारत पक्की कशी होणार? मी माझा देह म्हणतो, पण ताप येणे न येणे, इजा होणं न होणं हे आपल्या हातात आहे का? मी माझे रक्षण करीन असं म्हणतो, पण वाटेत ठेच लागून पडल्यावर लोकांनी मला घरी आणावं लागलं. म्हणजे जीवित किती परस्वाधीन आहे. देहाने कितीही कार्य केलं तरी ते कळसाला नाही पोचणार. अभिमानाने केलेलं कार्य कळसाला कसं पोचणार? एक भगवत इच्छेने कार्य केले तरच ते शेवटाला जातं. समर्थांनी देहबुद्धी नष्ट करून रामाचं अधिष्ठान ठेवून कार्य केलं आणि म्हणून त्यांना एवढं कार्य करता आलं. आणि जो भगवंताचा झाला त्याचंच कार्य पूर्ण झालं आणि त्यालाच खरं समाधान मिळालं. राजाच्या पोटी आलेले देखील भिकारी होऊन जातात. मग मी संपत्तीचा कुठे गर्व करावा? पैशाने प्रेमात बिघाड येतो आणि अगदी जवळचं नातेवाईक सुद्धा दूर होतात. मी खरं सांगतो, पैशाच्या आसक्तीत तुम्ही राहू नका. ही आसक्ती नाहीशी करण्याचा सोपा उपाय म्हणजे संत समागम हाच आहे. आज खरं संतच कुठे आहे तसं आपण म्हणतो, पण आम्हाला संत भेटावा ही तळमळच खरी लागलेली नसते. संतात संतपणा दिसत नाही, याचं कारण आमच्यात तळमळ नाही. सत्ययुगात जो राम होता तोच आजही आहे, पण माझा भावच कमी झाला आहे. त्याला काय करावं? संतांना आपण खोटेपणा देतो, पण माझा भाव शुद्ध नाही हे नाही जाणत. विषयात सुख आपल्या इच्छेप्रमाणे मिळत नाही म्हणून आपण संतांकडे जातो. पण संतांना अर्पण करून घेण्याकरता किती जण संतांकडे जातात? देवाकडे जाणारे किती बरं निघतील? मनाने नेहमी मी रामाचा आहे ही भावना ठेवावी. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.